नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही म्हणाल आता हे चाळणीवरती गोळे ठेवून ही कुठली रेसिपी? तर अगदी छान चमचमीत असणार आहे. म्हणजे आजची रेसिपी आहे ती आपली पालकाची आहे. पालक न खाणारे तर मागून मागून खातील बरं का. चला तर आता मग ही पालकाची नेमकी कशी रेसिपी केली ते वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची रेसिपी आपण करत आहोत ती पालकापासून. त्याच्यामुळे आपल्याला हवं आहे पालक. तर पालक बघा ही तर मी मोठभर घेणार आहे. तुम्हाला ही रेसिपी कितपत करायची त्याच्यानुसार पालकाचं प्रमाण ना तुम्ही कमी अधिक करू शकता. पालक बघा ताजा स्वच्छ असा आहे बघा. खराब जर पानं असतील तर ती वेगळी करून घ्यायची आहे. इथं पालक हा मी निवडून घेतला आहे छान ताजी चांगली अशी पानं निवडून घेतलीत बघा. आता हा पालक ना स्वच्छ असा धुवून घेतला आहे बघा ह्या चाळणीमध्येच आणि चाळणीमध्येच ठेवायचा आहे. म्हणजे ना त्याचं एक्स्ट्राचं पाणी पूर्णपणे निघून जाईल. आता ही जरा चाळण बाजूला ठेवूयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण वाटण करून घेऊयात. त्याच्यासाठी बघा 10 ते 12 इतक्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरवी मिरची मोडून घातले, थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घातली, अर्धा चमच जिरे घातलेत आणि पाणी न घालताना ह्याचा ठेचा करून घ्यायचा आहे. भरडच असा, अगदी बारीक पेस्ट वगैरे करायची नाही. तुमच्याकडे जर अगोदर केलेला ठेचा असेल का नाही तो वापरला तरीसुद्धा चालेल बरं का. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण पालकाची नेमकी काय रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते. तर आज आपण ना पालकाच्या गठ्ठ्यांची मस्त रबरबीत ग्रेव्हीवाली ना भाजी करणार आहोत. बघा आता आपण वाटण करून घेणार आहोत ग्रेव्ही. त्याच्यासाठी बघा एक मोठा कांदा ना मी छान तव्यावरती थोडंसं तेल घालून भाजून घेतला आहे. त्याचबरोबर सुकं खोबरंसुद्धा हलकं भाजून घेतलं आहे. त्याचबरोबर लसूण, अद्रक, कोथिंबीर वाटण करण्यासाठी हे घेतलं आहे. कांदा आणि खोबरं का नाही अगोदरच मी भाजून घेतलं आहे, नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल का नाही म्हणून. अगदी छान असं खरपूस कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता थोडं पाणी घालावं लागेल आपल्याला आणि छान प्रकारे वाटून घ्यायचं आहे. एकदम जमेल तितकं तुम्हाला बारीक वाटायचं आहे बरं का. बघा इथं आपलं हे वाटण तयार झालं. अगदी सोपं वाटण आहे. आपण इतर भाज्यासाठी हे वाटण करतो ना असंच वाटण हे करून घ्यायचं बघा. आता तयार जे वाटण आहे ते बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत बघा जे पालक आपण धुवून चाळणीमध्ये ठेवली होती का नाही त्याच्यातलं पाणी निथळलेलं आहे. मग आता आपल्याला जमेल तितकी बारीक ही पालक ना चिरून घ्यायची आहे बघा. आता सध्या हिवाळा आहे बघा. हिवाळा म्हणलं ना तर बाजारामध्ये भरभरून अशा छान पालेभाज्या हिरव्यागार येतात. मेथी, शेपू आणि त्यातल्या त्यात म्हणायला गेलं तर पालकसुद्धा आता जास्त प्रमाणात येतोय बघा. जर आपण पालकाची भाजी जर केली तर मुलं तर आवडीने खात नाहीत, नको नको म्हणतात. पण पालक खाण्याचे फायदे भरपूर आहेत बरं का. मग ना आज त्यांना कळणारसुद्धा नाही की आपण ही पालकाची भाजी केलेली आहे. मस्त अगदी आवडीने बोटं चाटून पुसून खाणार बरे का. एवढी मात्र मी गॅरंटी देते. आता बघा पालक सर्व बारीक चिरून झाला. चिरलेला पालक का नाही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे जो तयार केलेला ठेचा होता ना तो. पण इथं मी संपूर्ण वापरणार नाही. 1 चमचभर इतकाच ठेचा वापरलेला आहे. त्याच्यानंतर इथं ना पाव चमच इतकी हळद, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, अर्धा चमच इतकं. आता याच्यामध्ये घालायचं आहे बेसनचं पीठ. तर 1 छोटी वाटी इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि पोहे खायच्या चमच्याने सांगायला गेलं तर 5 चमचे इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे. आता सर्वांचा एकजीव करून घेऊयात. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये धना पावडर, गरम मसाला, थोडंसं लाल तिखट हे घालू शकता बरं का. पण नंतर आपण ग्रेव्ही करणार आहोत त्याच्यामध्ये तर घालणार आहे, त्यामुळे इथं मी वापरलेलं नाही. बाकी तुमची आवड. आता बघा हे चांगलं सुटसुटीत असं आहे. ह्याचा एक गोळा होत नाही म्हणून आणखीन 1 चम्मच बेसनचं पीठ घातलं आणि पुन्हा हे सर्व मळून घेऊयात. पण ह्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा पाणी वापरायचं नाही, कारण पालक धुतलेला असतो तो थोडासा ओलसर असतो. त्याच्यामध्येच आपल्याला ह्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे बघा. नाहीतर हे पातळ होईल का नाही म्हणून पाणी बिलकुलसुद्धा वापरायचं नाही. बघा ह्याचा आता हे असं गोळा झाला. आपण हे जे गट्टे करणार आहोत ते सहजपणे येतात आता आपल्याला करायला. आकारसुद्धा छान येतो. आता हे चला बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायचं तुम्हाला सांगतेच. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती बघा कढई ठेवले. कढईमध्ये ना 2 पळी इतकं तेल घातलेलं आहे. पाव चमच इतके जिरे घातले. जिरे छान फुलले ना तर 1 तमालपत्र मोडून घातलेलं आहे. आता आपण जे तयार केलेलं वाटण होतं का नाही कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर ते वाटण इथं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे आता आपण परतून घेऊयात. वाटणामध्ये जे आपण कांदा, खोबरं ऑलरेडी अगोदर छान प्रकारे भाजलं होतं त्याच्यामुळे आता इथं भाजायला ना बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही. गॅस खाली बारीक करायचा नाहीतर हे वाटण ना तळाला चिटकलं जाईल. ह्याच्यातलं तेल सुटूसपर्यंत का नाही आपण छान प्रकारे परतत राहूयात. म्हणजे मस्त ह्याचा कच्चापणा गेला ना ही ग्रेव्ही ना खायला टेस्टी लागते म्हणून. बघा आता तेल सुटलेलं तुम्हाला दिसत असेल कडेने. आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालूयात. ते म्हणजे पाव चमच इतकी हळद, कांदा लसूण मसाला 2 चमच इतकं घातलेला आहे. रंग छान यावा ह्याच्यासाठी मिरची पावडर अर्धा चमच धणे पावडर घातलेली आहे. आता सर्व छान प्रकारे मिसळून घेऊयात. आता ह्याच्यातलं तेल सुटूसपर्यंत ना आणखीन आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा, कारण आपण आता मसाले घातले ना काही म्हणून. बघा आता तुम्हाला इथं छान प्रकारे हा मसाला मस्त भाजलेला दिसत असेल.
त्याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या अंदाजानुसार करू शकता, कारण आपण जे गठ्ठे केले त्याच्यामध्ये हिरवी मिरची वापरली होती, त्याच्यामुळे जर अशी इथं तिखट कमीच वापरायचं आहे बघा. बघा ह्याच्यातलं तेल छान सुटलं की नाही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. थंड पाणी बिलकुलसुद्धा घालायचं नाही, गरम पाणी घालायचं आहे. तर गॅसवरती ना बाजूला मी छोट्या टोपामध्ये गरम पाणी करून घेतलं आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आता जरा पाणी मी जास्त घातलं आहे, कारण ज्यावेळेस ही जी ग्रेव्ही हा जो रस्सा आहे तो शिजल्यानंतर ना थोडासा आटतो, कमी होतो. त्याच्यामुळे जर असे मी पाणी जास्त घातले, साधारण 1.5 ग्लास इतकं घातलं आहे बघा. आता चवीनुसार मीठ घालून सर्व मिसळून घेतलं आहे. आता इथं आपण घरामध्ये जी मोदक वड्या उकडण्यासाठी चाळण घेतो ना, ती चाळण घेतली बघा, आणि तिला ना तेल लावून घेतलं आहे. आणि गट्ट्यासाठी बघा आपण हे मिश्रण, हे जे पीठ आहे अगोदरच करून ठेवलं होतं. आता आपल्याला ह्याचे ना छोटे छोटे असे गठ्ठे किंवा ह्याला वड्यासुद्धा म्हणू शकता बरं का, अशा वड्या सोडून घ्यायचे आहेत. असे हे गठ्ठे जे आहेत ना पालकाचे आपले, ते जरा छोटे छोटे सोडायचे, म्हणजे कसे ते लवकर वाफवले जातात आणि रस्स्यामध्ये लवकर शिजतात. रस्सा आपला आतपर्यंत छान जातो बघा ह्याच्या, म्हणून असे छोटे छोटेच गट्टे करायचे आहेत. अगदी करायला सोपं आहे. आपण जसे सांडगे तोडतो बघा, अगदी तसंच हे सोडून घ्यायचं आहे, असे छोटे छोटे. आणि बघा दोन्ही जे गट्टे आहेत किंवा ह्या ज्या दोन्ही वड्या आहेत त्याच्यामध्ये थोडीशी गॅप ठेवायची, म्हणजे ते एकमेकांना चिटकायला नको म्हणून. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपण ना 5 ते 6 मिनटानंतर पाहणार आहोत. 5 ते 6 मिनटामध्ये छान प्रकारे हे गट्टे वाफवले जातात. आता इथं मी 6 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि बोट लावून बघते, तर बघा आपलं बोटाला चिटकत नाही. छान हे गट्टे वाफवलेत, मस्त सेट झालेत आणि फुललेत बघा. जरा इथं खाली गॅस मात्र बारीक ठेवायचा आहे. आपली ही ग्रेव्हीसुद्धा छान शिजलेली आहे बघा, अगोदरपेक्षा जर अशी कमी झालेली दिसत असेल बघा ही ग्रेव्ही किंवा हा जो रस्सा आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक रस्सा जास्त हवा असेल तर जास्तीचं पाणी घाला. जास्तीचं पातळसुद्धा करायचं नाही, कारण ही गट्ट्याची भाजी ना जितकी रबरबीत छान असेल ना तितकीच खायला छान लागते. नंतर बघा आता जे आपण पालकाचे जे गठ्ठे केले होते का नाही, ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आता बघा ज्यावेळेस मी उलथानाने काढते का नाही, ते सहजपणे निघतात. अगदी हाताने काढलात तरीसुद्धा निघतात, चाळणीला बिलकुलसुद्धा चिटकून बसत नाहीत. सर्व जे आपण गठ्ठे केले होते ते सर्व इथं मी ग्रेव्हीमध्ये सोडलेत. आता मी न भाजता सोडलेले आहेत. अगदी तुम्ही थोड्याशा तेलामध्ये हे गट्टे फ्राय केलात ना आणि मग ह्याच्यामध्ये सोडलात तरीसुद्धा चालेल. वरून थोडीशी कस्तुरी मेथी ना हातावरती चोळून घातले. आता गरम मसाला घालायचा आहे. थोडासा गरम मसाला वरून घालायचा, म्हणजे छान फ्लेवर येतो बघा, त्याचा टेस्ट येतो. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. झाकण असं अर्धवट ठेवायचं बघा, 1-1.5 मिनटासाठी ठेवायचं, कारण जे गठ्ठे आहेत ना ते सुद्धा ह्या रश्श्यामध्ये शिजायला हवेत, म्हणजे त्याची टेस्ट छान येते, रस्सा आतपर्यंत जातो. मग हे गठ्ठे ना चवीला देखील भारी लागतात बरं का. खाली गॅस मात्र बारीक ठेवायचा आहे, नाहीतर ही ग्रेव्ही पूर्ण आटून आपली जी रस्सा भाजी जी आहे ना ती खूप सुकी सुकी अशी होईल. अशी जरा ग्रेव्ही असायला हवी. आता बघा आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वाव बघू शकता अगदी छान रबरबीत गट्ट्याची आपली इथं भाजी तयार झालेली आहे. आता ना आपण ही कढई खाली काढून घेऊयात. बघा पालक न खाणारे तर आवडीने खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही पालकाची भाजी केली. बघा अगदी दिसायला किती छान दिसे ना, तितकी टेस्टसुद्धा भारी आहे का बरं का. आता ही गट्ट्याची भाजी सांगू का तुम्हाला, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, फुलके कशासोबत पण खावा, एक नंबर लागते. अगदी तुम्ही राईसवरती जरी ही गट्ट्याची भाजी घालून खाल्लात ना तरीसुद्धा भारी लागते बरं का. नेहमीच जर पालकाची भाजी एकाच जर पद्धतीत खाऊन कंटाळाला असेल ना तर नक्कीच तुम्ही आवर्जून नाही ही पालकाच्या गट्ट्याची भाजी करून बघा. अगदी सर्वांना आवडणार, झटपट होते, जास्तीचा आपला वेळसुद्धा वाया जात नाही बघा. कमीत कमी वेळेमध्ये होते, खाली ग्रेव्ही शिजते ती शिजते आणि वर आपले हे गट्टेसुद्धा वाफवून होतात. आता तुम्हाला मी गट्टा एक तोडून दाखवते बघा, अगदी छान मऊ आहे का नाही, अगदी कडक वगैरे बिलकुलसुद्धा होत नाही, जे आतपर्यंत रस गेल्यामुळे छान शिजलेत हे गट्टे. मग कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय.